नमस्कार, स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनलमध्ये। मनन करा, विचार करा आणि सत्य जाणून घ्या। नमस्कार। पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक 2026 भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार भानुदास चंद्रकांत पानसरे यांची आज आपण मॅक्स मंथन डेली न्यूज या चॅनलसाठी प्रकट मुलाखत घेत आहोत। खऱ्या अर्थाने देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या विश्वासाला एक चांगला प्रतिनिधी या पिरंगुट भोगाव जिल्हा परिषदेने दिला आहे। तर मी प्रथमतः मॅक्स मंथन डेली न्यूजच्या सर्व प्रेक्षकांचे या ठिकाणी स्वागत करतो आणि आपण आजचे जे मुलाखतीचे उमेदवार आहेत भानुदास पानसरे भाऊ यांच्याशी आपण मुलाखत घेऊयात। भाऊ, आता पुणे जिल्हा परिषद निवडणूक चालू झालेल्या आहेत। किती वर्षाचा कालावधी आहे की निवडणुका थांबल्या होत्या? गेली 7 वर्ष निवडणूक थांबलेली आहेत आणि आता 2026ला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती डिक्लेअर केलेल्या आहेत। आणि या मतदारसंघामध्ये मी भानुदास शांताबाई चंद्रकांत पानसरे, माजी उपसभापती पंचायत समिती मुळशी, आत्ता भोगाव पिरंगुट जिल्हा परिषद गटामधून आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेब, केंद्रीय मंत्री आमचे मुरली अण्णा मोहोळ, चंद्रकांतदादा पाटील आणि संग्रामदादा थोपटे यांच्या आशीर्वादानं मला ही उमेदवारी मिळालेली आहे। 2002 साली मी उपसभापती झालो। ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा मी काम केलेलं आहे, पंचायत समितीमध्ये काम केलेलं आहे। गेली 25 वर्ष प्रशासनाचा मला दांडगा अनुभव आहे। प्रशासन कसं चालवायचं, सुविधा कशा द्यायच्या, योजना कशा राबवायच्या, हे गेली 25 वर्ष मी हातखंड काम केलेलं आहे। आणि तेच पाहून मला आता या 2026च्या निवडणुकीमध्ये भोगाव पिरंगुट जिल्हा परिषद गटामध्ये मला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिलेली आहे। आणि निवडून आल्यानंतर लोकांच्या ज्या समस्या आहेत, शहरीकरण आता वाढतंय, ट्रॅफिकची समस्या असन, पाण्याची समस्या असन, घनचक्र आपलं कचऱ्याची समस्या असेल, आरोग्याची असेल, शिक्षणाची असेल, दळणवळणाची असेल, याच्यासाठी मी आटोकाट अहोरात्र प्रयत्न करणार आहे। एक तर देशामध्ये भारतीय जनता पार्टीचा पक्ष आहे। मी आता जिल्हा परिषदला जो उभा आहे, आमच्या या पुणे माझं भोगाव हे शहरालगत आहेत आणि जवळजवळ शहरी पट्ट्यामध्ये ते आता मोडलेलं आहे। पण माझ्या इथून पुढचा जो वरचा भाग आहे हा खूप डोंगरी भाग आहे, मागास भाग आहे। आणि त्या डोंगरी भागाला ज्या सुविधा द्यायच्यात त्याच्यासाठी मी खूप प्रयत्न करणार आहे। दळणवळणाचे साहित्य सुविधा असतील, चांगल्या बसेस असतील, मुलांना शाळेत येण्यासाठी जो त्रास होतोय तो त्रास कमी करायचा असेल, पाण्याच्या समस्या असतील, आरोग्याच्या समस्या असतील, त्या सर्व मी ज्या सुविधा आहेत, योजना आहेत, त्या तळागाळाच्या शेवटच्या घटकापर्यंत राबवण्याचा आटोकाट प्रयत्न करणार आहे। माझा भाग हा डोंगर म्हणजे निसर्गाने विविधतेने नटलेला आहे आणि त्या नटलेला जो भाग आहे ते निसर्ग आहे, त्याला फुलवण्यासाठी पर्यटक स्थळ म्हणून मी जाहीर करणार आहे की जेणेकरून माझा जो डोंगरी भागातला जो गरीब माणूस शेतकरी आहे, जो गरीब वर्गातला शेवटच्या घटकातला माणूस आहे, त्याच्यापर्यंत रोजगार कसा उपलब्ध होईल। कारण की पर्यटन जर वाढले तर रोजगार मिळेल, माझ्या डोंगरी भागाचा विकास होईल आणि आमच्या मुळशीचं जे आकर्षण आहे, डोंगरी सृष्टी सौंदर्य, धबधबे असतील, विविध सृष्टी सौंदर्य आहे, त्याला मोहित होऊन शहरातलं सर्व लोक आहेत हे आमच्याकडे आकर्षित होऊन येत आहेत। दर शनिवार रविवारी इतकी रेग असते की कुठल्याही प्रकारचा धंदा केला तरी आमच्या गरीब शेतकऱ्याला, गरीब माणसाला त्याचा रोजगार मिळाल्याशिवाय राहत नाही। आणि ह्या मिळवण्यासाठी मी आणखी निवडून आल्यानंतर जास्त प्रयत्न करणार आहे। पर्यटकांना सुद्धा सुविधा देणार की जेणेकरून आमच्या लोकांना, डोंगरी भागातल्या लोकांना त्याचे उपासमार होणार नाही आणि रोजगारी सदन होतील, सुखसोयीनी खूप चांगले होतील, याच्यासाठी मी प्रयत्न करणार। आता जे सरकारने पहिली गोष्ट लाडकी बहीण योजना आमच्या फडणवीस साहेबांनी चालू केलेली आहे। प्रत्येक गावामध्ये बचत गट आहे, त्या बचत गटांना कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही योजनेमधून लाभ मिळवण्यासाठी मी पहिला प्रयत्न करणार की जेणेकरून आमच्या ज्या खेडेगावच्या ज्या महिला आहेत त्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत,
त्यांना रोजगार मिळवण्यासाठी पहिलं बचत गटाला ताकद देणार पूर्ण, आणि बचत गटाच्या माध्यमातून लघु उद्योग चालू करणार की जेणेकरून घर बसल्या प्रत्येक स्त्रीला आपल्या प्रपंचाला चांगला हातभार लावता येईल, मुलांच्या शिक्षण करण्यात ते समर्थ राहतील आणि आपला प्रपंचाचा गाडा अतिशय चांगल्या प्रकारे चालवतील, याच्यासाठी माझा आटोकाट प्रयत्न राहील. खरं तर मी सुद्धा जिल्हा परिषद शाळेत शिकलेलो आहोत. लोकांचा खूप हा विचार एक वेगळा आहे की जिल्हा परिषद शाळेत शिकलं तर मुलं थोडी म्हणजे कमी शिक्षणासाठी वंचित राहतात. असं काही सुद्धा नाही. प्रायव्हेट शाळा आणि आमच्या जिल्हा परिषद शाळा एका लेवलनी चाललेल्या आहेत. आमच्या जिल्हा परिषद शाळेत सुद्धा चांगल्या उत्तम दर्जाचं शिक्षण, संगणकाला जोडणारे, आणि माझ्या खेडेगावातला जिल्हा परिषदचा कुठलाही विद्यार्थी असो त्याला प्रोत्साहन देऊन या विज्ञान युगामध्ये, तंत्रज्ञान युगामध्ये तो कसा सामील होईल आणि माझ्या तालुक्याचा प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक नागरिक हा जगाच्या बाजारात कसा पोचेल, कसा चमकेल, खेळाडू असू द्या, उच्च तंत्र शिक्षण असू द्या, शिक्षणाचं कुठल्याही माध्यम असू द्या, जिल्हा परिषदेला मी खूप मोठी ताकद देऊन तुमच्या ज्या खाजगी शाळा आहेत त्या शाळेच्या बरोबरीने जिल्हा परिषद शाळा मी चालवणार. त्या लोकांचा पहिला प्रश्न समस्या म्हणजे ट्रॅफिकचा आहे. IT पार्कला त्या लोकांना जर चांगल्या सुविधा दिल्या, त्या लोकांना त्रास नाही दिला, तर IT पार्क हे जगाच्या बाजारामध्ये आमच्या हिंदवडीचं गाव गेलेलं आहे. आणि IT पार्कचं सुद्धा जे आमच्या शाळेमध्ये जे उच्च तंत्र शिक्षण घेऊन IT पार्क जर आमच्या मुलांना रोजगार मिळाला तर आमच्याच सुविधा, आमच्याच गावाच्या सुविधा आमच्याच लोकांना लाभदायक ठरत असेल तर IT पार्कला आम्ही प्रोत्साहन देऊ. आमच्या मुलांना जास्तीत जास्त इंजिनिअरिंग साईट लावून IT पार्कमध्ये रोजगाराच्या संध्या चांगल्या मिळतील, आणि जे बाहेरच्या मी फॉरेनमधून लोक इथे येतात आणि माझ्या तालुक्यात शिकतात, याचा मला तर खूप सार्थ अभिमान आहे. पण माझ्या तालुक्यातला माणूस, माझ्या जिल्ह्यातला पोरगा जर IT पार्कमध्ये जास्तीत जास्त वरती आला तर माझा तालुका सदन झाल्याशिवाय राहणार नाही. हे होते आपल्या भारतीय जनता पक्षाचे पिरुंगोट भोगाव जिल्हा परिषद गटाचे उमेदवार. खऱ्या अर्थाने आज त्यांनी ज्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी प्रकट मुलाखत दिली आणि त्यांचं विजन आणि मिशन ज्या पद्धतीने सांगितलंय, निश्चितच त्यांचा विजय हा होणार आहे, यामध्ये माझी मात्र शंका नाही. मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनलतर्फे कॅमेरामन बालाजी नवले, धन्यवाद. मंथन न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. चॅनल आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.